रामकृष्ण हरी मंडळी, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील गणेश स्तवन आपण पाहत आहोत. मागील भागात आपण पाहिले की पुराणे हे गणेशाचे अलंकार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओवी क्रमांक 6 ते 10 बघणार आहोत. यात माऊलींनी साहित्यातील काव्य, नाटके आणि भारतीय तत्वज्ञानातील षडदर्शने म्हणजे 6 शास्त्रे यांना गणपतीच्या रूपावर कुठे आणि कसे स्थान दिले आहे हे अतिशय सुंदररित्या सांगितले आहे. चला तर मग सुरू करूया. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्यवाने सपुर उजाळाचे. येथे गणेशाचे वस्त्र अंबर कशाला म्हटले आहे तर साहित्यातील जी सुंदर, चतुर आणि डौलदार शब्दरचना जे आहे म्हणजेच पदबंध आहे तेच या गणेशाचे रंगबेरंगी वस्त्र आहे. आणि वस्त्राला जशी एक चकाकी किंवा तकाकी असते तसे या साहित्यातील जे उपमा, दृष्टांत आणि अलंकार आहेत ती त्या वस्त्राची चकाकी म्हणजे उजाळा आहे. म्हणजे शब्दरचना हे वस्त्र आणि त्यातील अलंकार हे त्या वस्त्राचे तेज. पुढे 7व्या ओळीत माऊली साहित्यातील काव्य आणि नाटकांकडे वळतात. देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुनती शूद्र घंटिका अर्थध्वनी. बघा, गणेशाच्या पायात छोटे घागरे किंवा ज्याला आपण पैंजण म्हणतो ते असतात. माऊली म्हणतात साहित्य जगातील काव्य आणि नाटके हे त्या गणपतीच्या पायातील घागरे आहेत. जेव्हा आपण या काव्यांचा आणि नाटकांचा विचार करतो तेव्हा त्यातून जो अर्थ निघतो, अर्थध्वनी निघतो, तोच त्या घागऱ्यांचा ऋणझून असा नाद आहे. पण येथे एक महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. गुढार्थ दीपिकेनुसार माऊलींनी कोणतीही सामान्य नाटके अपेक्षित नाहीत. अशी नाटके जी केवळ मनोरंजन करतात किंवा विषय वासना वाढवतात ती येथे अभिप्रेत नाहीत. तर ज्या वाक्यातून आणि नाटकांतून वेदार्थाचा, ईश्वरी तत्वाचा किंवा धर्माचा ध्वनी उमटतो तीच नाटके म्हणजे देवाच्या पायातील पवित्र घुंगरू आहेत. 8व्या ओवीत माऊली म्हणतात या नाटकांमध्ये जी पात्रे किंवा पदे आहेत ती म्हणजे त्यात जडवलेली रत्ने आहेत जी वेदांचे सिद्धांत प्रमेय मांडतात. आता 9व्या ओवीत माऊली एका खूप महत्वाच्या विषयाकडे येतात. महर्षी व्यास आणि त्यांची बुद्धिमत्ता. जेथ व्यासादिकांची मती, तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. गणेशाच्या कमरेला जो शेला, कमरपट्टा किंवा मेखळा बांधलेला आहे ती मेखळा म्हणजे काय तर ती आहे व्यासादिकांची बुद्धी. आणि शेल्याला जसे मोकळे सळसळणारे पदर आहेत, पल्लव सडका, तसेच व्यासांनी मांडलेले जे स्पष्ट आणि स्वच्छ विचार आहेत ते या शेल्याच्या सोडलेले पदर आहेत. याचा भावार्थ असा की जरी शेल्याचे पदर अनेक असले तरी ते एकाच वस्त्राचा भाग असतात. तसेच वेगवेगळे दर्शनकार किंवा ऋषीमुनी जरी वेगवेगळे विचार मांडताना दिसले तरी ते सर्व शेवटी एकाच अद्वैत सिद्धांताला बळ देतात. त्यांची मते भिन्न वाटली तरी त्यांचे मूळ एकच आहे. आता सर्वात महत्वाचा आणि विरोधाभास वाटणारा भाग. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, मनौनी विसंवादे धरिती आयुधे हाती. आपल्या भारतीय संस्कृतीत न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी 6 प्रमुख शास्त्रे ज्याला आपण षडदर्शने म्हणतो. माऊली म्हणतात ही 6 शास्त्रे म्हणजे या गणेशाचे 6 हात
भुजा आहेत. पण गंमत बघा, या हातांमध्ये काय आहे? आयुधे आहेत, शस्त्र आहेत. सहसा आयुधे युद्धासाठी असतात. इथे माऊली म्हणतात की ही 6 दर्शने वरकरणी एकमेकांशी विसंवाद करताना दिसतात. म्हणजे त्यांची मते एकमेकांसारखी नसतात, कधी कधी विरुद्ध वाटतात. म्हणून त्यांच्या हातात वेगवेगळी आयुधे आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. जसे एकाच शरीराचे वेगवेगळे हात वेगवेगळी शस्त्रे धरून शरीराचे रक्षणच करतात, तसेच हे 6 शास्त्रे जरी वरकरणी वेगळे बोलत असली तरी ती सर्व मिळून वेदांच्या अर्थाचे रक्षणच करतात. त्यांचे उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान. तर मंडळींनो, या 5ही ओव्यांचा सार काय? तर हरिपाठात माऊलींनी म्हटल्याप्रमाणे चहुवेदी जाण, षडशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. वेद असो, 18 पुराणे असोत, 6 शास्त्रे असोत किंवा व्यासांची मते असोत, या सर्वांचा हेतू एकच आहे. त्या एका परब्रह्माची किंवा हरीची ओळख करून देणे. मधुसूदन सरस्वती आणि विद्यारण्य स्वामींसारख्या मोठ्या विद्वानांनी सुद्धा हेच सांगितले आहे की सर्व ऋषीमुनी साक्षात्कारी होते. त्यामुळे त्यांचे सांगणे वेगळे असू शकत नाही. सर्वांचा रस्ता एकाच गावाला जातो. तर हे होते गणेशाच्या वाङ्मयीन रूपाचे वर्णन. शब्द हे वस्त्र, नाटके हे पैंजण, व्यासबुद्धी हा शेला आणि 6 शास्त्रे हे 6 हात. माऊलींची ही कल्पकता तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आप्तजनांमध्ये पाठवायला विसरू नका. रामकृष्ण हरी.